ये सरकारला विचारालो मी आता याचा बाब हमको वापस कर दे रे, जाओ कौन तुम्हारा नवर सेवा कौन है उधर का लाओ। त्यासाठी टीसी आम्ही शाळेत गेलेले नाही तर मग टीसी कुठून द्यावा, भेटतच नाही ना। आता फिरून फिरून चक्रा मारून तर आम्हाला तलाठी साहेब भेटना गेले तर किती वेळ झालं? 1 घंटा झाला। राज्य सरकारकडून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची घोषणा करण्यात आली आहे। या योजनेच्या अंमलबजावणीला 1 जुलैपासून सुरुवात झाली आहे। या योजनेसाठी आवश्यक असणाऱ्या कागदपत्रांची जुळवाजुळव करण्यासाठी पहिल्या दिवसापासूनच नागरिकांनी जिल्हाभरातील बँका, तहसील कार्यालय, सेतू सुविधा केंद्रावर प्रचंड गर्दी करत आहेत। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत राज्यातील 21 ते 65 वयोगटातील महिलांना दरमहा 1500 रुपये अर्थसहाय्य देण्यात येणार आहे। या योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थ्यांचे बँकेत खाते, तहसीलचा रहिवासी दाखला, रेशन कार्ड, कुटुंब प्रमुखाचा उत्पन्नाचा दाखला, वयाचा पुरावा, आधार कार्ड आदी महत्त्वाची कागदपत्रे अत्यावश्यक आहेत। त्यामुळे या कागदपत्रांची जुळवाजुळव करण्यात नागरिक परेशान आहेत। त्यातच नांदेड शहरात मात्र तलाठी मिळत नसल्यामुळे उत्पन्न प्रमाणपत्र काढण्यासाठी अडचणी येत आहेत। तर सेतू केंद्र चालक मात्र नागरिकांची मोठी लूट करीत आहेत। उत्पन्न व रहिवासी प्रमाणपत्र काढण्यासाठी प्रत्येकी 150 ते 200 रुपये घेत आहेत। तर अनेक महिलांकडे बँक पासबुक, रेशन कार्ड, वयाचा पुरावा नसल्यामुळे त्यांची मात्र मोठी कोंडी झाली आहे। एकंदरीत मुख्यमंत्र्याच्या लाडक्या बहिणीच्या कागदपत्रासाठी नांदेडमध्ये मोठी दमछाक झाल्याचे पाहावयास मिळत आहे। याचाच आढावा घेतलाय आमचे नांदेड येथील प्रतिनिधी पवन यांनी। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना 1 जुलैपासून त्याची अंमलबजावणी करण्यात आली आहे आणि पहिल्या दिवसापासूनच जे आहे ते सेतू केंद्र असतील, तहसील कार्यालय असतील, या ठिकाणी मात्र महिलांची मोठ्या प्रमाणात गर्दी होत आहे। या योजनेसाठी अर्ज करण्यासाठी 15 जुलैपर्यंत अर्ज करण्याची मुदत होती, मात्र त्यानंतर राज्य सरकारने याला मुदतवाढ दिलेली आहे। आता 1 जुलै ते 31 ऑगस्टपर्यंत अर्ज करण्यासाठी मुदत मिळालेली आहे। तरी या योजनेसाठी विविध कागदपत्रांची आवश्यकता असल्यामुळे महिला जे आहेत किंवा नागरिक जे आहेत ते मोठ्या प्रमाणात तहसील कार्यालय, सेतू केंद्र या ठिकाणी मात्र कागदपत्राची जुळवाजुळव करण्यासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी करताना दिसून येत आहेत। राशन कार्डसाठी सुद्धा अनेक अडचणी येत आहेत, त्यासाठी नागरिक तहसील कार्यालयामध्ये येत आहेत, मात्र त्या ठिकाणी सुद्धा त्यांना सहकार्य मिळत नसल्याचं नागरिकांचं म्हणणं आहे। काय काका, काय अडचण आली तुम्हाला? आमच्या PHS आहे, NPHS करायचे अनाजच्या, तर ते धान्य मिळते ना ते करायचे, तो ते म्हणाले आता होते नाही, पुरवठा नाही म्हणाले। कधी या म्हणाले? आता कधी येतं, साल 2 साल 3 साल कवा लागते। आता फिरून फिरून चक्रा मारून ते एकंदरीत तुम्ही पाहू शकता या कागदपत्रांसाठी मात्र मोठ्या प्रमाणात नागरिकांना जे आहेत तहसील असतील किंवा सेतू केंद्र असतील या ठिकाणी चक्रा मारण्याची वेळ येत आहे। काय सांगाल काकू, काय काय अडचण येत आहे का तुम्हाला? अडचण काय, आता जन्माचा दाखला आता आमच्या काळातला जन्माचा कुठला द्यावा, लिहूनच ठेवलेलं नाही ना। मग त्यासाठी टीसी आम्ही शाळेत गेलेले नाही तर मग टीसी कुठून द्यावा, भेटतच नाही ना। ये रहवासी लेने का है, कुछ भी चीज को आए तो काउंसलर की साइन भी लाए हमने, तो और भी हमको वापस कर दे रहे, जाओ कौन तुम्हारा नवर सेवा कौन है उधर का लाओ। घड़ी घड़ी हमको भेज रहे, वापस कर दे रहे। ये बच्ची की रहवासी लेने की, उनकी शादी हो गई तो अब उनका रहवास पत्र मांग रहे हम, तो उन्होंने क्या करे, घड़ी घड़ी वापस ही कर दे रहे, इतनी गर्दी कर दे रहे और कुछ काम इतने हो रहा। जयश्री सिद्धार्थ राऊत, माळटेकडी स्टेशन, रेल्वे स्टेशन इथं राहते मी। तर आम्हाला तलाठी साहेब भेटना गेले तर किती वेळ झालं? 1 घंटा झाला। मला ही अशी योजना काढली तर आम्हाला परेशान करायचं रात्रपासून। मग याचं काय निधून काढायचं काय काम आहे? सरळ सरळ सांगायचं होत नाही, रद्द करायचं चालू करायला येतं। मग आता मी कुठं जाऊ, आम्ही कुठं जाऊ? हे सरकारला विचारालो मी आता याचा बाब। कशावर सही मागितली तुम्हाला? बिल कलेक्टरची फॉर्मवर, उत्पन्नाच्या याच्यावर सही कोणाला मागावं? काय झालं, काय अडचण आली तुम्हाला? अडचण अशी आहे की अंगणवाडीमध्ये दिलं तर अंगणवाडी मॅडम म्हणते की आमच्याकडे फॉर्म घेत नाही, मग फॉर्म कोणाकडे द्यावा? अनेक महिला जे आहेत ग्रामीण भागातून आलेल्या आहेत, शेतकरी आहेत, असुशिक्षित आहेत, त्यामुळे त्यांना हे
हे जे कागदपत्र आहे ते कागदपत्र काढण्यासाठी मात्र मोठी दमछाक होताना दिसून येत आहे. तर कॅमेरामॅन गणेश सोबत मी पवन जगडमोर, देशोन्नती न्यूज, नांदेड. ठळक घडामोडींसाठी देशोन्नती न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. मुंबई, पुणे, नागपूर, मराठवाडा असो का विदर्भ, राजकीय, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्र असो का क्रीडा, सर्वच घडामोडीचे विश्लेषण पाहायला विसरू नका. फक्त देशोन्नती न्यूजवर.